आयुष्यात सगळ्यात वाईट गोष्ट काय असते माहिती का? हे नसते की आपण एखादी एक्झाम पास झालो किंवा नाही झालो, त्यावेळेस सगळ्यात जास्त वाईट वाटतं जेव्हा आपण स्वतःच्या अगेन्स्ट काम करायला लागतो. आता तुमच्यामध्ये ही फिलिंग असेल की सर मला कळत नाहीये की कुठून स्टार्ट करू, मे बी मी एक्झाम क्रॅक करू शकेल की नाही, आय डोंट नो. सेल्फ डाऊट आहे, पॅरेंट्सच्या एक्सपेक्टेशन्स आहेत आणि असं कुठे ना कुठे वाटतंय की मे बी आय एम नॉट वर्दी टू कीप माय पेरेंट्स हॅपी. माझ्या आजूबाजूचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना चांगले मार्क्स येत आहेत टेस्टला, त्यांचं प्रिपरेशन चांगलं झालंय, सो मी कॅपेबल नाही आहे टू फेस दिस कॉम्पिटिशन. आणि जर मला चांगलं कॉलेज नाही मिळालं पुढे तर प्लेसमेंट पण माझी होणार नाही. खूप मोठा सिलेबस आहे एक्झामला कव्हर करायला, दिवस कमी आहेत आणि कळत नाहीये व्हॉट टू डू. अशा वेळेस आहे ना, आपण स्वतःच्या विचारांनी आपल्या अवतीभोवती चेन बांधून घेतो. वी डोंट नीड अ कॉम्पिटिशन. आपल्याला कॉम्पिटिशनची गरज नाहीये, आपण स्वतःला विदाऊट कॉम्पिटिशन हरवत असतो. बिकॉज अवर थॉट्स स्टार्ट टू वर्क अगेन्स्ट अस. दिस ब्रेन इज अ व्हेरी पॉवरफुल टूल. जर आपल्या फेवरमध्ये असेल तर, पण आपल्या अगेन्स्ट गेल्या तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. मग याच्यातून बाहेर कसं निघायचं? आता मी जे बोलणार आहे ते मोटिवेट करायला नाही बोलणार आहे. कसं आहे, कोणी आजारी असताना मोटिवेशन कॅन गिव्ह अ टेम्पररी रिलीफ, बट आय विल टॉक अबाउट परमनंट सोल्युशन जे तुम्ही आत्ताच्या स्टेजला इम्प्लिमेंट करू शकता. आत्ताच नाही तर पूर्ण लाईफ लॉंग तुम्ही कॅरी कराल. लेट अस स्टार्ट दिस सिरियस डिस्कशन की हाऊ टू अवॉइड दिस फिलिंग ऑफ लॉस्ट आणि कसं परत आपण ट्रॅकवर यायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, असं नाहीये की तुम्हाला एकट्यालाच प्रॉब्लेम आहे. एव्हरीवन हॅव प्रॉब्लेम्स. प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. या जगात तुमचा जन्म झाला म्हणजे तुम्हाला संघर्ष करायचा आणि यू हॅव द प्रॉब्लेम्स. कुणाला पास्टचा रिग्रेट आहे की सर 2 वर्ष मला संधी मिळाली होती, क्लास वगैरे मी अटेंड केले, पण मी तेव्हा तेवढे मे बी तेव्हा क्लासमध्ये लक्ष दिलं नाही, टेस्ट दिले नाही आणि त्याचा आता रिग्रेट आहे आणि त्या रिग्रेटमुळे मला आता ऍक्शन्स घेता येत नाही. कुणाला पालकांचं प्रेशर आहे की माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केलेत, माझे वडील ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, कुणाचे शिक्षक असतील, कोणी शेतकरी असतील, छोटे छोटे पैसे गोळा करून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी काही स्वप्न बघितलेत. माझ्याकडे लहान भाऊ आहे, लहान बहीण आहे, जर मीच चांगलं परफॉर्म नाही केलं तर त्याच्यावर किंवा तिच्यावर काय संस्कार पडतील. तो असे एक खूप प्रेशर आहे टू परफॉर्म. त्याचबरोबर वरी ऑफ फ्युचर, की माझं नाही झालं तर काय, माझ्या प्लेसमेंटचं काय, मग माझे फ्रेंड्स ज्यांचं होईल त्यांचं स्टेटस असेल काहीतरी, मी त्यांच्याबरोबर नसेल, आम्ही वेगवेगळं होऊ. खूप साऱ्या गोष्टी मनात चालू आहेत. कुणाला पियर प्रेशर आहे, तेच फ्रेंड्सचं, आजूबाजूचं कम्पेअर करणारे फ्रेंड्स आहे. बरेच फ्रेंड्स असे असतात जे निगेटिव्ह कमेंट करतात. माहिती असतं स्वतःला चांगले मार्क पडतात, पण मग अगेन ते सांगतात की मला एवढे पडले, तुला किती पडले, माहिती त्याला किंवा तिला तुला कमी पडले, पण तरी ते विचारणार. आणि याच्यामुळे खूप जास्त मेंटली आपण एक्झॉस्ट होऊन जातो. आणि फायनान्शियल प्रॉब्लेम त्या बाहेर निघायला या एक्झामची प्रिपरेशन करतोय, पण ते बाहेर निघायसाठी पण तर फायनान्स लागतो. पुढे शिक्षणाचं कसं आहे, सर प्रायव्हेट कॉलेजची फी मी अफोर्ड नाही करू शकणार, माझे आई वडील, मग गव्हर्नमेंट मला कुठल्याही हालतीत पाहिजे. मग हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. कसं ओव्हरकम करू, याला कसं ओव्हरकम करू? आहे का काही मार्ग? येस बेटा, येस. बघा, साधारण 2,500-3 हजार वर्षापूर्वी भगवान बुद्ध होऊन गेले आणि बुद्धांनी सांगितलं की कुठल्याही प्रॉब्लेमला ना 3 गोष्टी आवश्यक असतात. फर्स्ट इज राईट नॉलेज. तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट आर द रूट्स ऑफ दॅट प्रॉब्लेम. त्याच्यानंतर राईट थिंकिंग. त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला एक प्रॉपर थिंकिंग लागते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ऍक्शन. विदाउट ऍक्शन दॅट नॉलेज अँड थिंकिंग विल नॉट हेल्प. मग एक व्हर्च्युअस लूप तयार होतो, म्हणजे एक पॉझिटिव्ह लूप तयार होतो की मला माहिती आहे काय करायचंय, मी विचार करतोय ते करायचंय आणि मी ते केलंय. जेव्हा मी हे करणार ना तेव्हा मला कॉन्फिडन्स होणार आणि मग परत हे सगळं एकमेकाला हेल्प करत असतं. म्हणजे आता जे तुमचं चालू आहे की सर मला टेस्टमध्ये मार्क्स कमी येत आहेत, सर माझा सिलेबस अपूर्ण आहे, सर मला हे समजत नाही, सर मी लेक्चर बघितले तरी माझ्या डोक्यात घुसत नाही, माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी करायला मला कळत नाही. आता काय होतंय, आता तुम्ही निगेटिव्ह माइंडसेटमध्ये आहात, तुमचं थिंकिंग निगेटिव्ह आहे, त्यामुळे ऍक्शन पण निगेटिव्ह होतं, ऍक्शन होतच नाही आणि ते रिएन्फोर्स करत जातं, म्हणजे ती सायकल अशी होत जाते. मग आता काही गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिला पॉईंट की सीईटी डझंट केअर. बघा,
कॉम्पिटिशन आहे ना, कॉम्पिटिशन आणि जग आहे ना, हे फार क्रुएल आहे. क्रुएल म्हणण्यापेक्षा ते प्रॅक्टिकल आहे. कुणाला काही पडलेलं नसतं की तुमच्याकडे काय चालू आहे, तुम्हाला तुमच्या आईवडिलांना काही प्रॉब्लेम आहे का, किंवा तुमचे काय म्हणतात त्याला नातेवाईक कंपॅरिझन करतायत का, की तुम्हाला फायनान्शियल इश्यूज आहेत का, कुणाला आजार आहे का. ठीक आहे, काहीही फरक पडत नाही. व्हॉट मॅटर्स इज की तुम्ही त्या OMR मध्ये करेक्ट आन्सर भरा आणि तुम्हाला ऍडमिशन मिळेल, बस. बाकी सीईटीला काही घेणं देणं नाही. तुम्ही पुढे पण जॉब करायला जाल तर कंपनी पण दया दाखवणार नाही तुमच्यावर की तुम्ही कुठल्या संघर्षातून आलाय. कोणाला काही घेणं देणं नाहीये. लोकांना काम पाहिजे, त्या कामावर तुम्हाला तुमचं प्रमाण ठरणार आहे, बाकी काही घेणं देणं नाही. सो दॅट इज द केस. सो हे जे आपण कारण देतो ना, ते व्यर्थ कारण आहे, कारण जग काळजी करत नाही त्या प्रॉब्लेमचं. सो वी हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. सेकंड इज ओनली युअर फॅमिली मॅटर्स. असं आहे ना, बरेच ठिकाणून असं आपल्याला पूर्ण सोसायटीज तशी बनली आहे की असं सांगितलं जातं की खूप चांगला रँक आला पाहिजे, COEP मिळालं पाहिजे, VGTI मिळालं पाहिजे, ही मिरवणूक ती मिरवणूक, दरवेळेस रिझल्ट ओरिएंटेड सगळं कॉम्पिटिशन एक सोसायटी झाली आहे. पण मी तुम्हाला सांगू का, माझ्या एक्सपिरियन्सवरून ऍट द एंड ऑफ डे काय मॅटर करतं, हे मॅटर नाही करत की तुम्ही तुमच्या क्लासमध्ये टॉप आला का, तुम्ही COEP गेला का, VGTI गेला. हे मॅटर करतं ना की तुम्ही तुमच्या पैशांनी तुमच्या आईवडिलांचं पोट भरताय का, तुम्ही त्यांना सुख सुविधा एक जे बेसिक आहे ते देताय का. इफ यू कॅन डू इट देन डझंट मॅटर तुम्हाला COEP मिळते की नाही, VGTI मिळते की नाही, सरदार पटेल मिळते की नाही. माझ्या मित्राला किंवा माझ्या मैत्रिणीला काय मिळालं ना, त्याच्यावरून तुमचा पीस ऑफ माइंड डिस्टर्ब करायची गरज नाही. कोणाला किती मार्क्स पडतायत, प्लीज रिमेंबर दिस इज युअर पर्सनल बॅटल. तुम्ही जन्माला आला ना, तर तुम्ही जन्माला येताना तुम्ही एकटेच आला. तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्यासोबत तुमची आई असेल, आजोबा आजी असतील किंवा वडील असतील, जे कोणी असेल. बाकी कोणी होते का रे, मित्र मैत्रिणी होते, कोणी होतं, कोणीच नव्हतं. आपण एकटा आलो ना जन्माला, आपल्याला हा संघर्ष एकट्याला करायचा. मग या संघर्षामध्ये कित्येक मित्र मैत्रिणी नातेवाईक भेटत राहतील तुम्हाला, आणि ते तुमचा पीस ऑफ माइंड डिस्टर्ब करतील. मे बी ते डिस्टर्ब करणार नाही, पण आपण आपल्या डोक्याने करून घेऊ त्यांच्यासोबत कंपॅरिझन करून. मला तर आठवत पण नाही की माझे बरेच 11वी 12वीचे मित्र ते कॉन्टॅक्टमध्येच नाही आहेत. पण त्यावेळेस मला खूप हे इंटेन्सली फील व्हायचं की अरे यार, ते माझ्या पुढे चाललाय, हा माझ्या पुढे चालला, किंवा हा माझ्यापेक्षा तर ढ होता ना, आता ह्याला चांगले मार्क पडायला लागले. डझंट मॅटर. ओनली युअर फॅमिली मॅटर्स, नथिंग एल्स. आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्यायचंय. फॅमिली मॅटर करते, फॅमिली आपल्याला सपोर्ट करणार आहे आणि आपल्याला फॅमिलीला सपोर्ट करायसाठी हे काम करायचंय. त्याच्यानंतर प्रेझेंट इज द की. किती मी भविष्याचा विचार केला, मला टेन्शन आलं, भूतकाळाचा विचार केला, तरी जर मला वटवृक्ष उभं करायचं असेल सक्सेसचं, तर मला सीड्स जे सो करायचे आहेत, जे मला बी पेरायची आहे, तर ती प्रेझेंटमध्ये पेरायची. आणि त्यासाठी लागणारं खत, पाणी, सूर्य, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला आत्ता द्याव्या लागतील. सो नो मॅटर व्हॉट, प्रेझेंट मधूनच तुमचं फ्युचर घडणार आहे. पास्ट यू कॅनॉट चेंज आणि फ्युचर वी डोंट नो, बट प्रेझेंटला जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपलं फ्युचर ब्राईट असेल. आणि मी जसं सांगितलं बेटा, यू हॅव नथिंग टू लूज. इवन इफ यू गेट गव्हर्नमेंट कॉलेज किंवा अ गुड प्रायव्हेट कॉलेज, तरी तुम्ही हारत नाही. तुम्हाला COEP VGTI नाही जरी मिळालं तरी इट्स ओके. स्टेप बाय स्टेप लाईफमध्ये पुढे जायचं असतं. इट इज अ पर्सनल जर्नी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड इट. आणि लॉंग टर्म विजन ठेवायचं रे, लॉंग टर्म विजन ठेवायचं. आपल्याला काय वाटतं माहितीये का, कसं दाखवलं जातं बघा. सपोज ही CET आहे, ही CET परीक्षा आहे आणि हे तुम्ही आहे. ठीक आहे, तुम्ही जर CET पास केलं तर तुम्ही त्या सक्सेसच्या लाईनमध्ये, आणि तुम्ही नाही केलं तर तुम्ही खड्ड्यात गेला. असं नसतं बेटा, असं नसतं लाईफमध्ये. CET हा एक मोठा टप्पा आहे तुमच्या लाईफमध्ये निश्चितपणे, पण याच्या पुढे अजून भरपूर टप्पे येणार आहे. या परीक्षेला तुम्ही पॉझिटिव्हली बघून एक संधी म्हणून प्रॉपर अभ्यास करा, जेवढं जमलं तेवढं करा. जो रिझल्ट येईल ना, ज्या पॉइंटला लाईफमध्ये पोचाल ना, तिथून परत एफर्ट्स करा. परत तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये गेले, तिथून जर आपल्याला मिळालं नाही मिळालं, जे काही आहे, तुम्ही चांगला अभ्यास करा. IIT मधून MTech करायचं ट्राय करा. चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स यासारख्या टेक्नॉलॉजी शिकायला प्रयत्न करा. जेव्हा COEP VGTI चे जे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे, ते 4 वर्ष टाइमपास करत असतील, तेव्हा तुम्ही चांगलं काहीतरी करू शकता. आय एम नॉट सेइंग तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला पण मिळेल. मी हे म्हणतोय की तुमच्या मनातून ती भीती गेली पाहिजे की CET इज नॉट द एंड. CET इज जस्ट वन ऑफ द वे टू गेट सक्सेस इन लाईफ. म्हणून लॉंग टर्म विजन ठेवा. लॉंग टर्म जर तुम्ही काम करत राहिला ना, तर COEPच्या 100 पट तुम्हाला यश मिळेल, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण ते लॉंग टर्म मध्ये. शॉर्ट टर्मची भीती बाळगू नका मनात. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की सायकोलॉजी कशी आहे, पण सर याला प्रॅक्टिकली आता कसं करायचंय, कारण माझ्याकडे 60 डेज आहे, 30 डेज, 60 डेज, हाऊ टू गो अबाउट इट. तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये बघा, सपोज तुम्हाला
कुठलाही सब्जेक्ट समजत नसेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, फिजिक्स असेल, बायो असेल, काही कळत नाही तुम्हाला कुठून सुरू करायचं, बघा एक स्टेप घ्या, सिंगल स्टेप घ्या, दॅट इज व्हेरी पॉवरफुल. सिंगल स्टेपचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो ना की सिंगल स्टेपला तेवढी ताकद नाही लागत. डोंट वरी की सिलेबस किती मोठा आहे, मला परीक्षा द्यायची, काहीच नाही. तुम्ही काय करा, जस्ट सपोज आता मी फिजिक्स म्हटलं, फिजिक्सचा एक चॅप्टर घे फक्त केटीजी, सपोज फक्त केटीजी घे बाळा, तू केटीजीचे माझे लेक्चर्स बघ, ठीक आहे, माझे लेक्चर बघ, किंवा तुला दुसरं काही बघायचं असेल तर दुसरं बघू शकतो, तुला जे कम्फर्टेबल असेल ते लेक्चर बघ. त्याच्यानंतर ऍपमध्ये गेल्यावर तुला पीडीएफ मिळेल त्याची, है ना, स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह कर आणि असं ट्रीट कर की फिजिक्समध्ये पूर्ण सिलेबसमध्ये एकच चॅप्टर आहे. तर पण माझा सिलेबस कधी कंप्लीट होईल, बाळा त्याची नको काळजी करू. सध्या सिलेबस कंप्लिशन पेक्षा तुझा कॉन्फिडन्स येणं महत्वाचं आहे, हे समजून घे. जेव्हा तुम्ही केटीजी कराल, 1 दिवस घ्या, 2 दिवस घ्या, काही प्रॉब्लेम नाही. जो मी तुम्हाला रक्षकचा प्लॅन दिलाय तो फॉलो करणं नाही जमलं तरी त्याला थोडंसं साईडला ठेवा. गेट दिस कॉन्फिडन्स की नाही सर, मी 1-2 दिवस करून मला केटीजीचे प्रश्न आले, आय कॅन सॉल्व्ह सीईटी क्वेश्चन्स, सो येस मी या कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकतो. मग त्याच्यानंतर तुम्ही दुसरा चॅप्टर घ्या, सपोज मी थर्मोडायनेमिक्स घेतलं, थर्मोडायनेमिक्सला हेच केलं, मग आता हळूहळू तुम्ही चेंज व्हाल. आतापर्यंत तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये, पण या 2 चॅप्टरचा तुमच्याकडे कॉन्फिडन्स आलाय. नाव यू गो टू 3rd चॅप्टर, 4th चॅप्टर. सर असं करत करत पण माझा सिलेबस नाही ना कम्प्लीट होणार, बा नको देऊ सिलेबस कम्प्लीट, जेवढा झाला तेवढा झाला. फर्स्ट अटेम्प्ट बेस्ट दे, त्याच्यानंतर परत सेकंड अटेम्प्टला उरलेला सिलेबस कम्प्लीट कर. मी एकदम प्रॅक्टिकल सजेशन देतोय. शेवटच्या 10 दिवसामध्ये काही चॅप्टर्सचे फॉर्म्युले आपण करू शकतो, म्हणजे 50-60%, 70% सिलेबस प्रॉपर कर, क्वेश्चन सोडव त्याचे, आणि 30% फॉर्म्युला कर. इट्स ओके. आपल्याकडे 2 अटेम्प्ट आहे, तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला 2 अटेम्प्ट मिळालेत. सीईटी 2026 बॅच इज द लकीएस्ट एव्हर. ज्यांना ड्रॉप करावं लागले 1 वर्ष त्यांना विचारा. आर यू गेटिंग इट? सो स्मॉल स्टेप इज द की. छोटे पावलं उचला, बाकी कसलाच विचार करायचा नाही. तुम्ही फेल होऊच शकत नाही यार. कसं फेल होणार आहे बरं? तुमचं एक बघा, हे जे एक पाऊल आहे ना बाळा, हे एक पाऊल आहे ना, सिंगल स्टेप, इच स्टेप विल बी रिवॉर्डेड इन युअर सीईटी एक्झाम. एक चॅप्टर, एक मार्क तुमचं एक ब्रांच कॉलेज चेंज करतं. तो फॉरगेट अबाउट तुमच्या मित्राला काय, मैत्रिणीला काय मिळेल, कोणाला काय मिळेल. मला एक स्टेप टाकायची, जेवढ्या जमल्या तेवढ्या स्टेप घ्या. बघा काहीतरी कॉलेज, बघा चांगलं काहीतरी कॉलेज मिळेल फर्स्ट अटेम्प्टला, मग सेकंड अटेम्प्टला आपण इम्प्रोवाइज करू. अपेक्षा कमी करा स्वतःकडनं. मी एकदम प्रॅक्टिकल सांगतोय तुम्हाला. हवाबाजी करून आता काही मिळणार नाही बाळा आपल्याला. जेवढं जमलं ना तेवढं करायचं. नंतर बघू ना 60 दिवसानंतर, 2 अटेम्प्ट झाल्यानंतर मग बघू काय करता येते. डेफिनेटली मला गॅरंटी आहे की सीईटी ही IIT एक्झाम नाहीये की तुम्ही 2 महिन्यात त्याला चांगलं क्रॅक नाही करू शकत. मागचं विसरून जा, एक स्टेप काम करा, आणि जर तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती चूक सुधारायची पण जबाबदारी तुमचीच. आर यू गेटिंग इट? कोणाला ब्लेम करण्यापेक्षा टेक ऍक्शन. ठीक आहे. एक स्टेप घ्या, प्रॉपर त्याला नोट्स काढा, त्याच्या थोडंसं कॉन्फिडन्स येऊ द्या, मजा येऊ द्या अभ्यासात. हळूहळू तुमचा स्कोर वाढायला लागेल. आणि सगळ्यात शेवटी बघा, एडमंड हिलरी ज्यांनी हिमालय चढलाय तुम्हाला माहिती आहे, त्यांनी एक खूप सुंदर वाक्य म्हटलंय, इट इज नॉट द माउंटेन वी कॉन्कर बट अवर सेल्फ. जेव्हा आपण पर्वतावर चढतो ना, एखाद्या पर्वतारोहण करतो, पर्वतावर चढतो ना, तेव्हा पर्वतावर चढत नसतो आपण. आपल्या आतमध्ये जे पर्वत आहे, माउंटेन आहे, त्याला कॉन्कर करत असतो. मला एखादी गोष्ट वाटते की दॅट इज नॉट पॉसिबल फॉर मी, दॅट इज द स्मॉल माउंटेन. बघा लाईफमध्ये हे छोटासा माउंटेन आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही याच्या पार नाही जाऊ शकणार, तुम्ही याला टिक मार्क करता एफर्ट्स करून, मग तुम्ही थोड्या मोठ्या माउंटेनला जाता, मग अजून मोठ्या माउंटेनला, मग अजून मोठ्या माउंटेनला. असं करत करत जर्नी असते. तो आपल्या आतमधल्या गोष्टींना आपल्याला कॉन्कर करायचंय, आणि ही एक युद्धभूमी आहे, आणि तुम्हाला संघर्ष करायला अपॉर्च्युनिटी दिली. आपल्याला डोळे दिले. आपलं आयुष्य खूप एकदम क्रूर असतं. कुणाला डोळे दिलेले नसतात, कुणी बहिरं असतं, कुणी अपंग असतं, कुणाला आई वडील नसतं. खूप साऱ्या गोष्टी लोकांच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. आता इराण सारख्या देशात बघा काय चालू आहे, नुसतं बंबार्डमेंट चालू आहे तिथे. तिथल्या मुलींच्या शिक्षणाचं काय. तो अशा कितीतरी जगात 1000 गोष्टी चालू आहेत, पण आपण वी आर सेफ, वी आर गिव्हन ऑपॉर्च्युनिटी टू परफॉर्म इन दिस कंट्री. तो करा ते पॉझिटिव्ह राहा. रोज जसं आपली आई पूजा करते ना देवाची, त्या पद्धतीने रोज अभ्यास करायचा. अपेक्षा ठेवू नका, रिझल्ट चांगला येईल. आपलं काम करत राहा, आणि डेफिनेटली मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही फॉलो करा. आणि फॉलो केल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये चेंज येईल ना, तेव्हा या व्हिडिओ खाली कमेंट करा, मला सांगा तुमचा अनुभव कसा होता. ऑल द बेस्ट.